हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. सर्वांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आनंदी भरभराटीचे जावे ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे 1 जानेवारी. 1 जानेवारीसाठी प्रज्वलला सुट्टी होती स्कूलला, त्याच्यामुळे म्हटलं बाहेर फिरून वगैरे आणा, म्हणून आम्ही काय लांब गेलो नाहीत. जवळच इथं भक्तिशक्तीला पाठीमागं पण दाखवलं होतं तुम्हाला ब्लॉगमध्ये. भक्तिशक्तीमध्ये मुलांना खेळायसाठी खूप छान असं गार्डन आहे बघा. हे इथं भक्ती आणि शक्ती, शिवाजी महाराजाची आणि तुकाराम महाराजाची भेट झालेली, यालाच भक्तिशक्ती असं म्हणतात. मी दाखवलेलं ब्लॉगमध्ये पाठीमागे. आणि बघा इथं आलोत आम्ही. इतकी गर्दी होती ना. आज सुट्टी होती सर्वांना. 1 जानेवारी पण होती, नवीन वर्षाची सुरुवात होती, त्याच्यामुळं मुलं सगळे खेळायला मस्त मजेत. बघा किती आनंदी सगळे मुलं खेळतात. मनसोक्त आणि पालक लोक बसले तिथं. असं खुर्च्या वगैरे घसरगुंड्या काय नाही तिथं, झोके नाहीत, पण असंच गार्डन टाईप आहे खेळायला मस्त छानपैकी. बघा प्रज्वल किती खुश आहे. आणि त्याच्यासाठीच गेलो होतो. तर आम्हाला तर खूप कामं होते घरी, पण लहान मुलांचं एकदा वय निघून गेले, मोठे झाले तर त्यांचं खेळायचं वय हेच असतं. त्याच्यामुळे म्हणलं थोडं 1-1.5 तास का होईना त्याला खेळून आणावं बाहेर नेऊन गार्डनमध्ये थोडंसं, ते पण फ्रेश होईल आणि त्याला भूक पण लागेल, नंतर जेवण वगैरे करतील. हे बघा भक्तिशक्तीची शान म्हणजे आमचा झेंडा, भारताचा झेंडा किती छान फडकत राहतो हवेमध्ये. रात्रंदिवस असा झेंडा फडकत असतो. भक्तिशक्तीमधलं खूप उंच झेंडा आहे असा हा, नाही का? सगळीकडून दिसतो, आमच्या इथून पण दिसतो भक्तिशक्तीचा झेंडा. जर झूम करून बघितलं ना आपलं फोटो मोबाईलमध्ये, इथून पण दिसतो, माहिती का? किती छान लाईटिंग वगैरे मस्त असं मुलांचं चाललं इकडं खेळायचं वगैरे. आम्ही बसलो तिथं प्रज्वलसाठी. प्रज्वलला मला काय खेळायचं तर खेळून घे 1-1.5 तासामध्ये. त्याने आणलं होतं लाईटिंगचं वगैरे, फुगे आणले होते त्याला खेळायला. तर तो बसला, आम्ही बसलो आणि तो खेळत होता. आणि म्हणलं खायला काहीतरी घेऊन ये म्हणून चना फुटेने काय काय घेऊन आला आणि दिले आमच्याकडे आणि बसला खेळत, उड्या मारत बसलं सगळेजण छानपैकी. बघा किती एन्जॉय करतात मुलं. त्यांच्या मुलांसाठी खूप छान गार्डन आहे. जवळपास कोणी आहे त्यांनी खरंच भक्तिशक्तीला आलंच पाहिजे. आणि तिथं मस्त छान फ्रेश वाटतं. आणि समोर खेळायला पण मुलांना खूप सगळं आहे साईडला, नाही का? पण पैसे देऊन खेळायचं असतं, उड्या मारणं किंवा ते, नाही का? मुलांचं लहान लहान मुलांना आहे गाड्या वगैरे, त्याच्यात 50 रुपये देऊन चक्कर मारून आणतात. घोडे पण आहेत बाहेर छानपैकी. तिथं मग एक राईट वगैरे घेऊन येतात मुलांसाठी. मस्त असा फुगा प्रज्वलला आणला होता, ते हवेत उडत होता, त्याने दिला आणि तो चालला असं लोटांगण घ्यायला. कधी पण आम्ही भक्तिशक्तीला गेलं की हे काही ह्याचं काम असतं. ते कसं डोंगरासारखं आहे ना, वरून खाली असं उतारासारखं आहे, आपोआप मुलं खाली येतात. असं डोंगर टाईप आहे, वरती उंच आहे आणि खाली, त्याच्यामुळे त्याला खूप मजा वाटते मुलांना असं खेळायला. आता हेच वय, परत सर मोठा झाला तर नाही खेळू शकत, त्याच्यामुळे त्याला आम्ही टाईम काढून कसं तरी त्याला घेऊन येतोच महिन्यातून 1-2 वेळेस तरी. त्याला गार्डनला आणल्याशिवाय त्याला जमतच नाही, नाहीतर बसतो चिडचिड करीत. हे बघा किती छान लाईटिंग. असे सगळे जण आपापल्या ठिकाणी बसतात, कोण कुणाकडे लक्ष देत नाही. गावाकडे कसे कोण आलं नवीन केलं की ह्याच्याकडे त्याच्याकडे डुकू बघणे असं तसं. सिटीच्या ठिकाणी तसं नाही, कोणाचं काय घेणं देणं नसतं, कोण समोर आहे किंवा नाही. आपापले सगळे एन्जॉय करीत राहतात. हे प्रज्वलचा फुगा कसा झोपून चाललंय, त्याचा आराम. दोघं पण मस्त झोपलेत, मस्त निवांत असं चाललंय त्याचं काम. फुगावर दिलाय सोडून हवेमध्ये. नंतर आणलं हे असं खायला कुरकुरे वगैरे, दुसरं काय नाही तिथं खाण्यासाठी. आपलं कुरकुरे पाणीपुरी असं आहे तिथं खायला. मग कुरकुरे टाईमपास म्हणून आणलं. का असं काय भुका नव्हत्या, सगळे जेवणं करून आले होते सगळे घरून. थंडी पण होती, खूप थंडी होती. 8-8:30 वाजले होते. 9 वाजेपर्यंत असतं भक्तिशक्ती गार्डन सुरू. आता मग प्रज्वलचं लाईटिंगचं गेलं होतं वरती, ते उडवायचं. खूप छान खेळत होता, पण ते खेळताच वरती गेला आणि निघत पण नव्हतं. त्याने खूप प्रयत्न केला, झाडं वगैरे हलून, फांदी हलत होती, हलून बघितली पण ते काय खाली आलंच नाही. नंतर त्याला इतकं रडायला आलं ना, ते मला बॉटल फेकूनच मारतो त्याला, म्हणजे ते खाली पडेल. पण ते वरती एवढं फांदीत अडकलं होतं ना लायटिंगचं त्याचं खेळायचं, त्याच्यामुळे ते खाली येऊ शकत नाही. दिसते बघा ब्लॉगमध्ये, ते व्हिडिओमध्ये वरती. आणि त्याला इतकं रडायला येत होतं. वरती गेला तर दुसरं घेऊ म्हणलं तरी पण त्याला नाही म्हणायचं, तेच पाहिजे माझ्या संग. असं का होतं? ते तिकडे गेला उडवायला. मग ते काय करेन, ते गेलं झाडाला अडकून बसलं. अलीकडे साईडला उडवलं असतं तर नसतं. मग झालं आमचं गार्डनमध्ये खेळून वगैरे सगळं प्रज्वलचं झालं. ते गेलं वरती, त्याच्यामुळे त्याचा मूड हाफ झाला.
नंतर आलोत बाहेर. म्हणलं मग बाहेर आल्याच्या नंतर घेऊ तुला काय घ्यायचं तर फुगा होता. फुगा पण माझ्याकडून हातातला निसटला आणि गेला वरती. मग तर त्याला इतकं रडायला येत होतं ना. मग तर फुगा पण गेला आणि ते लायटिंगचं पण गेलं. त्याच्यामुळे त्याला इतकं रडायला काय 20 रुपयाचा फुगा आणि ते 20 रुपयाचं असं 40 रुपयाचं होतं दोन्ही पण. ते म्हणायचं मला परत पाहिजे, हे गेलं उडून तर घेच म्हणायचा. मग नंतर म्हणलं बघूया नंतर घेऊ तुला काहीतरी. पुढे गेल्याच्या नंतर खा पाणीपुरी. रडायला पण येत होतं. पाणीपुरी पण खायची होती. रडत रडत पाणीपुरी खात होता. असा आमचा प्रज्वल. बघ किती मस्त छान वाटते बाहेर गेल्याच्या नंतर. साईडला गाड्या वगैरे लहान मुलांना आहेत बघा, हॉर्स घोडा खेळायला. पण तो म्हणला मला नाही कशात बसायचं. नंतर बघा चंद्र किती छान दिसतोय मस्त आकाशामध्ये. चंद्राच्या उजाडात मस्त पैकी प्रज्वलची चालली पाणीपुरी खायची. बघा पाठीमागे गाड्याची तिथं भांडणं लागली होते कुणाची तरी. त्या गाड्यावरून टच झाली असल्यामुळे ती नाही का हातात रिमोट असतं ना त्याच्यामुळे ते झाली असेल थोडीशी टच. पण लोकांना काय थोडं जरी टच झालं तरी लगेच हाणा मारायला सुरुवातच होती लगेच. ते माणूस लगेच त्या गाडीला ढकलून द्यायला. त्याच्यावर एक छोटं बाळ पण होतं बसलेलं, तरी पण ढकलाढकली करतात. बघा ते असं चाललं ते मुलगा घेऊन गाडी. तर थोडीशी टच झाली म्हणून काय झालं बघ कसं लातानी मारतोय. हे अशी लोक आहेत जमान्यातले खरंच. ते बाईला हाणायला पण उठला. म्हणजे तिथं छोटं बाळ त्याच्यात बसलेलं आणि तरी पण चाललं आहे. असे लोक आहेत, खूपच डेंजर लोक आहेत. दुनियात कसं वागा आणि कसं नाही ते कळतच नाही. बघा प्रज्वलचं चाललं आहे रडत रडत पाणीपुरी खायचं मस्तपैकी. पाणीपुरी खाल्ली आम्ही. जास्त काय टेस्टी चांगली नव्हती पण एक पाणीपुरी खाल्ली सर्वांनी. ओंकारने तर एकच खाल्ली. ते मला नको, मला नाही आवडत. चांगलीच टेस्टच अजिबात नव्हती. पाणीच लागत होतं सगळं. असं आमच्या इथं आहे तर खूप छान असते माहिती का. हे बघा असं चाललं आहे आता आमचं. पाणीपुरी वगैरे खाऊन मग जातात घरी. प्रज्वलला घेतले होते खेळणे, ते काय दाखवलं नाही ब्लॉगमध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. He